एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. सो आजचा जो व्लॉग आहे तो मेहंदी ऑर्डरचा आहे. जसं की मी तुम्हाला आधी व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मेहंदीची प्रोसेस काय असते. म्हणजे मेहंदी ऑर्डर म्हणजे फक्त जाऊन मेहंदी काढणं नसतं, तर त्यामागे कष्ट देखील असतात. तर आदल्या दिवशी रात्री मेहंदी भिजवावी लागते, देन दुसऱ्या दिवशी ती स्टोअर करावी लागते, कोन्स बनवावे लागतात, ते भरावे लागतात आणि देन मग ऑर्डरला जाऊन मेहंदी काढावी लागते. तर हे सगळं व्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. तर आधी मी हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहेच, बट आज मला ऑर्डर आहे, तर ऑर्डर कशी असते, काय असतं, हे पण या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि व्लॉग खूप एक्साइटिंग होणार आहे, बिकॉज आज ज्याची ऑर्डर आहे ती माझी क्लासमेट आहे. तर आजची जी ऑर्डर आहे ती खूप एक्साइटिंग होणार आहे, बिकॉज जिची ऑर्डर आहे ती माझी क्लासमेट आहे आणि खूप कनेक्टेड आहे ती माझ्याशी. तर आवडेल मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जो दिवस आहे तो खूप बिझी असणार आहे, बट ब्युटिफुल पण असणार आहे, कारण खूप अशा मेमरीज या ब्लॉगमध्ये असणार आहे ज्या तुम्हाला पाहायला पण खूप जास्त आवडतील. आणि तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर मग मी निघते ऑर्डरसाठी अँड यू ऑल आर कमिंग विथ मी, सो लेट्स गो. हा कोणता अँगल आहे गाईज? बट एनिवेज मी छान दिसते, सो इट्स ओके. तर चला, लेट्स कंटिन्यू. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी रात्री मेहंदी भिजवून ठेवलेली, तर ती आहे ही मेहंदी. म्हणजे अशा प्रकारे ती भिजते आणि आता मी तिला स्टोरेज करून घेणार आहे. आधीच्या एका व्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं आहे की ते मेहंदी स्टोअर कशी करायची पायपिंग बॅगमध्ये, आणि त्यानंतर कोण कसे भरायचे. तर मला अजून कोण पण बनवायचे, मला मेहंदी पण स्टोअर करायची. सो व्लॉग शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला मेहंदी दाखवते कशी भिजली आहे. तर अशी मेहंदी भिजली आहे, छान मेहंदी भिजली आहे. तर मी आता तिला फेटून मग तिला मी स्टॉकिंग करून घेते. आपल्याला यामध्ये पाणी यूज करायला लागणार आहे, कारण ती थोडीशी पातळ करायची. आपण घट्ट मेहंदी भिजवतो, तर तिला आपण व्यवस्थित तिला पातळ करावं लागतं. आज मी तुम्हाला मेहंदी आर्टिस्ट असण्याचं महत्त्व आणि मी घरच्या घरी ऑर्गॅनिक मेहंदी कशी बनवते, स्टोरेज कशी करते आणि त्यापासून परफेक्ट कोण कसे तयार करते, ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. मेहंदी आर्टिस्ट म्हणजे फक्त डिझाईन काढणारी व्यक्ती नाही, तर प्रत्येक सण, लग्न, समारंभात आनंद, शुभेच्छा आणि भावना रंगवणारी कलाकार असते. आजकाल लोकांना फक्त सुंदर डिझाईनच नाही, तर सेफ, केमिकल फ्री आणि लाँग लास्टिंग मेहंदी हवी असते. म्हणून एक मेहंदी आर्टिस्ट म्हणून मेहंदी कशी बनवते, ती किती नैसर्गिक असते हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. मी हे पूर्ण फेटून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आता मी तुम्हाला दाखवते मी मेहंदी कशी बनवते. मी नेहमी नॅचरल, केमिकल फ्री मेहंदी पावडर वापरते. सर्वात आधी मेहंदी पावडर नीट चाळून घेते, जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाही. तर हे बनवून रेडी आहे. आता याला मी स्टोअर करून घेते. त्यानंतर हळूहळू पाणी, चहा पावडर, लिंबाचा रस आणि लागणारे नैसर्गिक घटक घालून मेहंदी नीट फेटून घेते. मेहंदी फेटताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, कारण मेहंदीची टेक्स्चर चांगली नसेल तर डिझाईन नीट येत नाही. सॉरी, चुकलंय. आधी पायपिंग बॅग घालायची मला, त्याच्यानंतर ना मला स्टॉकिंग घालायची आहे त्यामध्ये. मेहंदी फेटून झाल्यावरती 12 तास झाकून ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण त्यामुळे मेहंदीचा रंग खूप डार्क आणि नॅचरल येतो. मी नेहमी ऑर्डरप्रमाणेच मेहंदी तयार करते, जेणेकरून क्लायंटला फ्रेश मेहंदी मिळेल. आता आपण बघत आहोत मी मेहंदी स्टोरेज कशी करते. तयार मेहंदी मी एअरटाईट बॉक्स किंवा पाऊचमध्ये भरून स्टोअर करते. योग्य स्टोरेज केल्यामुळे मेहंदी जास्त काळ फ्रेश राहते आणि रंगावर कोणताही फरक पडत नाही. ही प्रोसेस खास करून मोठ्या ऑर्डर किंवा ब्रायडल ऑर्डरसाठी खूप युजफुल पडते.
यानंतर आपण पाहणार आहोत मेहंदीपासून कोन कसे बनवायचे. मी कोन बनवताना नीट साईज कट करून त्यामध्ये मेहंदी व्यवस्थित भरते. कोन फार जाड किंवा फार पातळ नसावा, कारण डिझाईन काढताना हातावर पूर्ण कंट्रोल हवा असतो. कोन नीट सील करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून मेहंदी बाहेर गळणार नाही आणि काम करताना अडचण येणार नाही. मेहंदी ही फक्त हातावर काढलेली डिझाईन नसते, ती आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि आनंदाच्या क्षणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. लग्न असो, सण असो, व्रत वैकल्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, मेहंदीशिवाय तो प्रसंग अपूर्ण वाटतो. मेहंदी आर्टिस्ट म्हणजे फक्त डिझाईन काढणारी व्यक्ती नाही, तर दुसऱ्यांच्या खास दिवसात आनंदाचे रंग भरणारी कलाकार असते. विशेषतः लग्नामध्ये ब्राईडसाठी मेहंदीचा दिवस खूप भावनिक आणि खास असतो. त्या दिवशी मेहंदी आर्टिस्टची जबाबदारी असते की मेहंदी सुंदर दिसावी, सेफ असावी आणि तिचा रंग छान गडद यावा. आजकाल बाजारात खूप केमिकल असलेली मेहंदी मिळते, जी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. एक चांगली आणि प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट नेहमी नॅचरल, केमिकल फ्री मेहंदी वापरते, कारण आर्टिस्टसाठी फक्त डिझाईन महत्त्वाची नसतं, तर क्लायंटची त्वचा सुरक्षित राहणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. मेहंदी आर्ट ही सोपी कला नाही, त्यासाठी संयम, सराव आणि अनुभव खूप गरजेचा असतो. एक मेहंदी आर्टिस्टला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनची माहिती असावी लागते, जसं की ब्रायडल मेहंदी, अरेबिक मेहंदी, राजस्थानी स्टाईल आणि मॉडर्न डिझाईन. प्रत्येक हात वेगळा असतो, म्हणून हाताच्या आकारानुसार डिझाईन बसवणं हेच एका चांगल्या आर्टिस्टचं वैशिष्ट्य असतं. जेव्हा एखादी व्यक्ती मेहंदी आर्टिस्टला बोलावते, तेव्हा ती फक्त डिझाईन घेत नाही, तर विश्वास ठेवते. वेळेवर पोहोचणं, स्वच्छतेची काळजी घेणं आणि नीट काम करणं, या सगळ्या गोष्टी एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट दाखवते. आजच्या काळात मेहंदी आर्ट हा फक्त छंद नसून एक चांगला करिअर ऑप्शन आहे. खूप महिलांनी मेहंदी आर्टिस्ट म्हणून स्वतःचं काम उभं केलं आहे. घरून काम करता येतं, ब्रायडल ऑर्डर घेता येतात आणि स्वतःचं नाव आणि ओळख तयार करता येते. मेहंदी आर्टिस्ट तासनतास एकाच जागी बसून खूप मेहनतीने काम करतात. त्यांच्या हातातून निघणारी प्रत्येक रेषा कुणाच्या तरी आयुष्यातील आठवणीचा भाग बनते. म्हणून मेहंदी आर्टिस्टला सन्मान करणं खूप गरजेचं आहे. मेहंदी फक्त कला नाही, ती भावना आहे, परंपरा आहे आणि आनंदाचा एक भाग आहे. आणि ही कला जिवंत ठेवण्याचं काम मेहंदी आर्टिस्ट करतात. प्रत्येक ऑर्डर ही वेगळी असते. काही वेळा ब्रायडल ऑर्डर असते, काही वेळा सणासाठी, तर कधी छोट्या फंक्शनसाठी. म्हणून ऑर्डर घेतानाच किती लोकं आहेत, कसल्या प्रकारची डिझाईन हवी असते, वेळ किती आहे, हे सगळं नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. मोठी ऑर्डर असेल तर मेहंदी आधीच प्लॅन करून तयार करावी लागते. मेहंदी किती लागणार, किती कोण तयार करायचे आणि किती वेळ लागणार, हे सगळं आधी ठरवावं लागतं. योग्य प्लॅनिंग नसेल तर कामात गडबड होऊ शकते. म्हणून प्रोफेशनल आर्टिस्ट ऑर्डर प्लॅनिंग यालाही खूप महत्त्व देतात. मी नेहमी प्रयत्न करते की ऑर्डरसाठी मेहंदी ताजी आणि नॅचरल असावी, कारण फ्रेश मेहंदीमुळे डिझाईन छान येते आणि रंगसुद्धा गडद येतो. मोठ्या ऑर्डरसाठी मेहंदी नीट स्टोरेज करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून शेवटपर्यंत मेहंदी फ्रेश राहील. ऑर्डर पूर्ण करताना क्लायंट समाधानी राहणं हेच सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. डिझाईन नीट समजावून सांगणं, त्यांच्या अपेक्षा लक्षात घेणं आणि शांतपणे काम करणं, हीच एक चांगल्या मेहंदी आर्टिस्टची ओळख आहे. मोठ्या ऑर्डरमध्ये वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक क्लायंटला पुरेसा वेळ, घाई न करता काम करणं हे अनुभवातून येतं. प्रत्येक ऑर्डर मेहंदी आर्टिस्टसाठी फक्त काम नसतं, ती एक जबाबदारी असते. कारण त्या मेहंदीसोबत कुणाच्या तरी आठवणी, भावना आणि आनंद जोडलेला असतो. म्हणूनच प्रत्येक ऑर्डर मी मनापासून आणि पूर्ण जबाबदारीने करते. झालेलं आहे आपलं. आता मी कोन बनवायला घेते. आपण कोन बनवूयात आणि पटकन निघूयात, कारण खूप लेट झाले. तर मी इथे कोन पेपर आणि स्टिकिंग मशीन घेतली आहे. आता याच्यापासून मी कोन बनवणार आहे. तर कोन बनवूयाचा कशाचा तरी उजेड येतोय तोंडावरती. बनवूया तिकडे सर, झूम नाही होत त्याच्यामध्ये. मी याच्यावरती स्टिकिंग मशीन ठेवते आणि पटपट पटपट कोन बनवून घेते. दहा कोन मला बनवायचे, त्याच्यामुळे मी 10 कोन बनवणार आहे. 10 इनफ आहे ते एका एंगेजमेंट ब्राईडला. हे असं कोन वगैरे बनवताना
तुमच्याशी काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे तुम्हाला, काय सांगायचं. मग याला मी व्हॉइस ओव्हर देते आणि व्हॉइस ओव्हर असा देते की ज्यातून तुम्हाला अजून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कारण हे असं बोर बघण्यापेक्षा व्हॉइस ओव्हरचं तुम्ही तर ऐकाल तरी ना थोडंसं. त्यात पण काही पण बडबड नाही करत मी, नॉलेजेबलच सांगते आणि ते पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे आशाने तुम्हाला बोर होईल ना, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर पण देते. आता मी आय थिंक याला फास्ट करेल. कधी कधी असं होतं की आपली एखादी फ्रेंड आपली क्लायंट बनते आणि खरं सांगायचं तर यापेक्षा छान गोष्ट दुसरी नसते. कारण फ्रेंड जेव्हा ऑर्डर देते तेव्हा ती फक्त मेहंदीच मागत नाही, तर ती आपल्यावर विश्वास ठेवते. फ्रेंड आपल्याला ओळखत असते, आपलं काम पाहिलेलं असतं आणि म्हणूनच ती निश्चित असते. तिला हे माहीत असतं की आपण तिच्यासाठी बेस्ट देणार आहोत आणि आपलं काम मनापासून असणार आहे. फ्रेंडसाठी काम करताना एक वेगळीच फिलिंग असते, कारण तिचा खास दिवस आपण अजून खास बनवत असतो. मेहंदी काढताना डिझाईनपेक्षा जास्त आपल्या नात्याचा विचार असतो. फ्रेंड क्लायंट असेल तर जबाबदारी अजून वाढते, कारण आपल्याला माहीत असतं की ती फक्त क्लायंट नाही, ती आपली माणूस आहे. म्हणून कामात अजून जास्त परफेक्शन येतं, अजून जास्त काळजी घेतली जाते. काम करताना गप्पा होतात, हशा होतो, आठवणी तयार होतात. हे सगळं कामालाही हलकं करतं आणि नात्यालाही घट्ट करतं. फ्रेंड क्लायंट बनली म्हणजे ती आपला सपोर्ट करते, आपल्या कामावर विश्वास ठेवते. असं सपोर्ट मिळणं प्रत्येक आर्टिस्टसाठी खूप मोठी गोष्ट असते. म्हणूनच जेव्हा आपली फ्रेंडच आपली क्लायंट असते तेव्हा ती ऑर्डर फक्त ऑर्डर राहत नाही, ती एक आठवण बनते, ती एक नातं बनवते. ऑफलाईन काम फक्त बाहेरच नसतं, मनाची तयारीही असते. मेहंदीच्या दिवशी पूर्ण फोकस लागतो, संयम लागतो. म्हणून आधी स्वतःला मानसिकरित्या तयार करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा सगळी तयारी आधीच केलेली असते तेव्हा कामात प्रोफेशनलपणा दिसून येतो. क्लायंटला पण जाणवतं की आपण काम गंभीरपणे घेतोय आणि पूर्ण जबाबदारीने करतोय. म्हणूनच मेहंदी सुरू होण्याआधीच ऑफलाईन काम करणं तितकंच इम्पॉर्टंट असतं जितकं प्रत्यक्ष मेहंदी काढणं. कारण चांगली तयारी म्हणजेच चांगलं काम. जी उरलेली मेहंदी आहे ना, ही मी पॅक करून ठेवते. ही पण ऑर्डरला जाताना घेऊन जायची. सो आता मी कोण भरते. नाही घेतली. नाही तू पहिला फोन ठेवते, आपण काय गप्पा मारायची त्या गप्पा. काय होईल तुला घेतलं तर छान येतंय वाटते बॅकग्राऊंड पण. आई उद्या बॅकग्राऊंड पण चालू उद्या. तू का नाही सांग मला, कोण नाही बघत नाही एवढं ब्लॉग, एवढी फेमस नाही मी अजून. नसू दे पण फोन पहिला खाली ठेव. आता मी एक आहोत ना. का शिकते काय हा देव तुला मला दे तू तुला देता येतं इंजेक्शन
काढली आकांक्षाने मेहंदी, मला आवडली. आणि थँक्यू आकांक्षा, आपली लहानपणाची मैत्री होती त्यामुळे मला अजून छान वाटतंय की आकांक्षाने मेहंदी काढली. छान. तर गाईज आपली मेहंदी काढून झालेली आहे दोन्ही फ्रंट हँडवरची. तर ही मेहंदी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.